एज्युकेटेड. कॉलेजमध्ये मेंटेन राहते इज्जत, प्रेस्टिज मेंटेन राहतं. कपडे जरा फाटके घातले ना, थोडे इथं फाटलेले घातले, मेंटेन राहते इज्जत, नाही का. लोक आपल्याला स्टँडर्ड समजतात. अगं माय, कपड्यावर जर स्टँडर्डपणा असता तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई कधीच झाली नसती. माहिती आहे का? ह्या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई. भारतात एवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं, पण नवऱ्याचा हट्ट आहे माझ्या बायकोने डॉक्टर व्हावं. कारण स्त्रिया पुरुषांकडे चेकअप करायला फार अनकम्फर्टेबल असतात. मग नवऱ्याचा हट्ट आहे, पूर्ण करायचं आहे. मेडिकलसाठी आम्हाला जायचं आहे. कुठे? इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये. युनिव्हर्सिटीने सांगितलं आहे आमच्या कॉलेजला जर डिग्री हवी असेल तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती. काय धर्म? ख्रिश्चन. संस्कृती काय? गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय, आणि मग आमचं कॉलेज. आनंदीबाई म्हणल्या ज्ञान कपड्यांवर अवलंबून नसतं. ज्ञान कपड्यांवर अवलंबून नसतं. खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर नऊवारी, खांद्यावर पदर, कपाळाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई. मी त्यांना सुशिक्षित समजते. इट इज वेल एज्युकेटेड. आणि द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक कोण असेल तर ती स्त्री आहे. मान्य आहे का? पण आपण स्वतःला अंडरएस्टिमेट करतोय. ताकद फार आहे माय आपल्यात. या स्वराज्याचे दोनही छत्रपती एका आईसाहेबांनी घडवलेत. हे बघा, छोटंसं मुले कोणाचं हरवलं. इकडे लक्ष द्या स्टेजकडे. दिसतं का कोणाला स्टेजवर? हरवलं नाही, वर आलंय. या इकडे कोणाचं असेल घेऊन जा लवकर. कीर्तनात एवढी गुंगली केली, क्रूवर आलेलंच कळलं नाही. पुढे रे. आणि ज्यांना जय म्हणून वाटलं त्यांना घरी जाऊन पिटवून घ्या बरं का. जगू नका महाराज. तुम्हाला खरं सांगू दादा, खरंच कधी कधी लोकांना राग येतो. लोक म्हणतात उगाच तुम्ही म्हणजे याच्यासाठी हे करता का? नाही रे दादा, कायम लक्षात ठेवा. कायम. आज जर छत्रपती नसते ना, हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहित है? जहापणा, हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. पोकळ बांबाचे ठोके दिले असते मागून आपल्याला. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म